पासून पुढे त्याने आरोहण केले, यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता. यापेक्षा दुसरे काय समजावे? जो खाली उतरला होता त्यानेच सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेशचे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनांच्या सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल, अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोचू तोपर्यंत दिले. यासाठी की आपण यापुढे बाळकासारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हिंकावणारे व फिरणारे असे होऊ नये. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्यात सर्व प्रकारे वाढावे. त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते. आणि प्रत्येक अंग आपापल्या परिणामाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली कृती करून देते. Amen. Amen. Thank you very much. We praise the Lord for the another opportunity to sit under the word of the Lord. मी प्रभूचे आभार मानतो की पुन्हा एकदा ही संधी आपल्याला देण्यात आलेली की प्रभूच्या वचनामध्ये आपण शिकू जाणून घेऊ. And I count this is my privilege to share from the word of the Lord. आणि मी प्रभूचे आभार मानतो हे प्रभूच्या दयेने मी हे आपल्या समोर उभा आहे. Most of us we know that we are studying from the Gospel of Luke and Titus. आणि आपल्या सर्वांना माहिती की आपण जे लूक या शुभवर्तमान आणि तीताला पत्र यातून शिकत आहोत. But for the particular purpose, intentionally we are preaching, and we have chosen the passages that will help us to understand what the membership looks like, or what is the life in the body of Jesus Christ. आणि काही ठराविक उद्देशाने आपण हा जो शास्त्र भाग आहे तो निवडला आहे, जेणेकरून आपण हे समजून घ्यावं की ख्रिस्ताचं शरीर आणि ही मंडळी आणि तेथील सभासदत्व. The title of the message is From Calling to Maturity, God's Design for His Church. आणि आजचं जे आपलं शीर्षक जे आहे आपल्या उपदेशाचं ते पाचारणापासून परिपक्वतेपर्यंत देवाची त्याच्या मंडळीसाठी जी रचना आहे ते शीर्षक आहे. We know that God has called us. आणि आपल्या सर्वांना माहिती की देवाने आपल्याला बोलवलेलं आहे. But He does not want us that we need to stay in one place, but He wants us to be mature in Christ. आणि त्याची इच्छा आहे की आपण एका ठिकाणी न थांबता आपण त्याच्यामध्ये मॅच्युअर व्हावं किंवा प्रौढ बनावं ही त्याची इच्छा आहे. So some of the highlights of the message this morning is that God has sovereignly called us into one body. आणि जर आजचे जे उपदेश आहे त्यातले जर काही ठळक मुद्दे आपण पाहायचे असतील तर देवाने आपल्याला सार्वभौमत्वाने आपल्याला एका शरीरामध्ये बोलवलेलं आहे. Therefore we must walk in spirit, produce unity. आणि म्हणून आपण आत्म्यामध्ये निर्माण झालेल्या ऐक्यामध्ये चालणं गरजेचं आहे, चाललं पाहिजे. So we need to understand as a church and as the redemption where we are. आणि आपल्याला मंडळी म्हणून आणि ते मुक्तीचं कार्य समजून आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण कुठे आहोत. The Lord has sovereignly called us in His body, and we need to stay in unity. आणि आपल्याला देवाने सार्वभौमपणे त्याच्या शरीरामध्ये बोलवलेलं आहे आणि आपण त्या ऐक्यामध्ये राहणं गरजेचं आहे. We must serve with Christ given gifts. आणि आपण ख्रिस्ताने दिलेल्या दानांची सेवा केली पाहिजे. We must grow together into maturity in Him. These are the highlights of this message. आणि आपण त्याच्या परिपक्वतेमध्ये एकत्र वाढलं पाहिजे. Or this is the summary of the particular passage. आजच्या या सर्व शास्त्र भागाचा हा सारांश आहे. The title, as you know, that is calling
from calling to maturity. आणि आजचं जे शीर्षक आहे पाचारणापासून त्या प्रौढतेपर्यंत किंवा परिपक्वतेपर्यंत. And the first point is the call to a worthy walk from verses 1 to 3. आणि आजचा आपला पहिला मुद्दा आहे की योग्य रीतीने चालण्यासाठी दिलेली हाक किंवा पाचारण. The particular chapter 4, comes after chapter 1, 2 and 3, where Apostle Paul is teaching the doctrines. आणि आपल्याला माहिती की हा जो चौथा अध्याय आहे 1, 2, 3 अध्याय पूर्ण झाल्यावर आलेला आहे आणि पहिल्या 3 अध्यायामध्ये पौल सिद्धांत शिकवतो आपल्याला. In first 3 chapters he is showing us our condition without Christ, and now by grace we are saved. आणि या पहिल्या 3 अध्यायामध्ये तो आपल्याला सांगतो की आमची ख्रिस्ताच्या आधी आमची काय स्थिती होती आणि आता ख्रिस्तामध्ये त्याच्या कृपेने आम्ही कसे आहोत. Because of the grace of God, now through Jesus Christ we are standing, we have right standing before God. आणि त्या ख्रिस्ताच्या कृपेमुळे आता आपण त्या देवासमोर उभे आहोत योग्य रीतीने. Because of the grace of God in Jesus we are standing right before the Father. Therefore now we need to have a right standing in the body of Christ. आणि आपण त्या ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आपण देवासमोर उभे आहोत. तर आपण योग्य रीतीने कसं उभं राहणं गरजेचं आहे हे आपण याच्यातून पुढे पाहू. If you want to learn Paul's letter, Paul's letters are divided in mostly divided into 2 groups. One, the first part is he's teaching who we are in Christ, and now therefore what we must do. आणि जर आपण पौलाचे जर सर्व पत्र पाहिले, त्याचं लिखाणाची जी पद्धत पाहिली तर आपल्याला समजतं की पहिल्या त्याचे 2 भाग आपण पाहू शकतो. पहिल्या भागामध्ये आपल्याला त्याचे सिद्धांत किंवा ख्रिस्तामध्ये आपली स्थिती काय होती आणि नंतर आता ख्रिस्तानंतर आपली स्थिती बदललेली स्थिती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण पाहू शकतो की आता लागूकरण आपण कसं करणं गरजेचं आहे. So he deals vertically first and then horizontally. आणि तो प्रथम सरळ विचार करतो आणि नंतर आडवा असा सर्वांना आडवा करतो. तसं नाही. Yes. So उभी रेष आणि आडवी रेष. Yes. So our relationship with God, and therefore how our relationship should be with one another. आणि देवाबरोबर आपली जे संबंध आहेत किंवा जी स्थिती आहे ती कशी असणं गरजेचं आहे आणि नंतर मग इतरांबरोबर आपण कसे असू शकतो. In chapter 4 verse 1, I therefore a prisoner for the Lord urge you to walk in a manner worthy of the calling to which you have been called. आणि चौथा अध्याय वचन 1, यास्तव जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे तुम्ही चालावे. From the first verse very clearly we learn that Apostle Paul was under the house arrest. आणि आपल्याला माहिती की हे वचन जे आहे तर तो तिथे बंदीवान म्हणत आहे की तो एका घरामध्ये तो बंदीवान होता. Most of the time when we think that Apostle Paul was in the prison, we think that he was in jail or in dungeon. आणि बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की तो मोठ्या तुरुंगामध्ये किंवा एकदम कडेकोट बंदोबस्तामध्ये होता असं वाटतं. But this was the house arrest. परंतु हे एका घरामध्ये तो बंदीवान होता. Where he was allowed to rent a room, and we understand that the Roman soldiers were watching over his life. आणि त्या ठिकाणी त्या घरामध्ये फिरू शकत असे किंवा त्याच्यावर फक्त रोमी जे शिपाई होते ते त्याच्यावर ते लक्ष ठेवून होते फक्त. And he, as a prisoner, he is urging the church to walk in a manner worthy of the calling to which you have been called. आणि तो म्हणतो की मी प्रभूमध्ये बंदीवान मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे तुम्ही चालावे. This is not a calling for to be a pastor or to be an evangelist, but this is the calling for all the believers. आणि हे जे पाचारण आहे ते कुठल्या पालकासाठी किंवा सुवार्तिकासाठी नाहीये तर हे सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. In the story of redemption, or in the order of redemption, we learn that God has given us effectual call.
आणि आपल्याला माहिती आहे की आपलं जे तारणाचं जे साखळी आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की देवाने आपल्याला परिणामकारक असं पाचारण केलेलं आहे. On the day he wants or he desires to save us, he sends his servant with the gospel, and by the Holy Spirit he gives us effectual calling. By that we come to Jesus Christ. आणि त्याच्या योग्य वेळेमध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्या सुवार्तिकाच्या द्वारे आपल्यापर्यंत ते वचन येतं आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण त्याला योग्य प्रतिसाद देऊन आपल्या जे पाचारण झालेलं आहे त्याला आपण प्रतिसाद देतो. It is sovereign grace that brought us from death to life. आणि ही सार्वभौम कृपा आहे जिने आपल्याला मरणातून जीवनात नेलेलं आहे. So when he says walk in a manner worthy of your calling, it means that you are dead in trespasses and sin. You are hell deserved people, but by sovereign grace now you have been delivered and brought into life and into light. आणि हे आपल्याला वचन हे सांगतं की आपल्याला माहिती की आपली स्थिती काय होती, आपण अपराधांमध्ये मृत असे लोक होतो, परंतु आपल्याला त्या सार्वभौम कृपेने त्या मरणातून जीवनामध्ये आणलेला आहे. And that will help us to understand the rest of the passage. He is setting the tone in verse 1. आणि तो सुरुवातीला या ठिकाणी सर्व गोष्टी ची उभारणी करत आहे किंवा सांगत आहे की पुढे जाऊन होणाऱ्या गोष्टी कशा असतील. And then he says walk in a manner worthy of the calling. What does the word worthy means? आणि तो म्हणतो की पाचारणात शोभेल असं तुम्ही चालवा. म्हणजे काय? Conduct your life according to the gospel. आणि जे योग्य सुवार्तेशी जुळणारं असं आचरण म्हणजे आपण म्हणू शकतो. Conduct your life according to the doctrines that you have learned. आणि जे सुवार्तेशी जुळणारं आचरण किंवा जे सिद्धांत तुम्ही शिकले त्याप्रमाणे ते आचरण. Walk worthy according to your neighbor's standard? No. Walk worthy according to your uncle's standard? No. Walk worthy according to the gospel, according to the sound doctrines. आणि आपल्याला कशा रीतीने ते पाचारण करावं सांगितलेलं आहे की तुमच्या शेजारी कसे चालतात किंवा वागतात त्याप्रमाणे नाही, किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती कसं चालतो त्याप्रमाणे नाही, तर जे योग्य सिद्धांत आहेत त्याप्रमाणे किंवा जी सुवार्थ सांगते त्याप्रमाणे. Because the Lord has blessed us with many spiritual blessings. He has redeemed us. He has given us hope. He has forgiven all our sins and brought us in his kingdom and in his family. So he's saying that now, according to that standard or what God has done, you walk in that way. आणि देवाने आपल्याला असे भरपूर स्टँडर्ड किंवा असे स्तर दिलेले आहेत की ज्याप्रमाणे आपण ते चालू शकतो, त्याप्रमाणे वागू शकतो. आणि हे आपल्याला इथे शिकायला मिळतं. How can we know that we are walking in a manner worthy of the calling? आणि आपल्याला कसं कळेल की आपण त्या पाचारणात शोभेल असं चालतोय किंवा वागतोय? If we see the next verse, we will understand how to walk in a manner worthy of the calling. And he says that with all humility and gentleness, with patience, bearing with one another in love, eager to maintain the unity of the Spirit in the bond of peace. आणि वचन पुढच्याच 2 वचनामध्ये आपल्याला ते समजतं. इथे म्हटले की पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने व क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे प्रीतीने सहन करावे, शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य झटत असावे. We know that all these things what Apostle Paul is teaching, we cannot accomplish that by our flesh. आणि आपल्याला माहिती की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत जे पौल इथे सांगत आहे ते आपण आपल्या देहाने स्वतःच्या कर्तृत्वाने ते करू शकत नाही. We need the Spirit, we need the grace of God, we need help. आणि आपल्याला माहिती की आपल्याला त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याची, त्याच्या कृपेची गरज आहे. And the Lord has amazingly provided all things for the godliness. आणि आपल्याला माहिती की देवाने आपल्या या सर्व गोष्टींची आपल्यासाठी त्याच्या दयेने पूर्तता केलेली किंवा त्या पुरवलेल्या आहेत. So in verse 2 and 3 he is giving the marks of the worthy walk. आणि वचन 2 आणि 3 मध्ये आपण पाहतो की आपल्याला ते लक्षणं किंवा ते चिन्ह दिलेले आहेत की आपण कशा रीतीने पाचारण केले त्याप्रमाणे चालावं. Humility, gentleness, patience, bearing with one another in love.
नम्रता, सौम्यता, धीर आणि प्रेमाने एकमेकांना सहन करा या प्रकारे. And eager to maintain the unity of the spirit in the bond of peace. आणि शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखावे, झटत राहा किंवा त्या प्रकारे. This is the practical session actually. Verses 4 to chapter 4 to 6 is practical session, or he is pointing towards duty and responsibility. आणि या वचनांमध्ये आपण पाहतो की हे प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आहे की आपल्याला त्यांनी दाखवलेले आहे की तुमचे कर्तव्य किंवा तुम्ही काय करणं गरजेचं आहे. So how can we know that? Are we walking worthy of the calling to which we have been called? आणि मग हे आपण कसं समजू शकतो की आपण आपल्याला जे पाचारण झालंय त्याप्रमाणे आपण चालतो की नाही. Contentious lifestyle, always fighting, always arguing, always grumping, always nagging. काय आपण प्रत्येक वेळेस वाद घालत राहतो किंवा एकमेकांबद्दल चहाड्या किंवा भांडणं करतो या सर्व गोष्टी. I think what Apostle Paul is teaching in verse 2 and 3 is completely opposite of that. आणि या सर्व गोष्टींच्या विपरीत इथे पौल बोलत आहे. Humility, gentleness, patience, bearing one another in love and eager to maintain the unity. नम्रता, सौम्यता, धीर, प्रीतीने एकमेकांबरोबर वागणं किंवा सहन करणं त्यांचं, आणि जे शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखावे, झटत राहणं. But how this practically looks in the church or in the family? आणि या सर्व गोष्टी आपण प्रात्यक्षिकाद्वारे किंवा मंडळीमध्ये आपण कसं ते करू शकतो त्याचं लागूकरण. Bearing one another in love. प्रीतीने एकमेकांचं सहन करावं. Who is doing that first? आणि हे सर्वात प्रथम कोणी केलं? We know that God is bearing us in love. आणि आपल्याला माहिती की सर्वात प्रथम हे आपल्यासाठी कोण करतो तर देव करतो. तो प्रीतीने आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टी सहन करतो. So how will it look like in the church? आणि मग हे मंडळीमध्ये आपण कसं पाहू शकतो? In a church there are members with different backgrounds, right? आपल्याला माहिती की मंडळीमध्ये वेगवेगळ्या समूहातून आलेले लोक असतात. With different personalities. आणि त्यांचे वेगवेगळे व्यक्तिमत्व असतात. Their spiritual maturity is on the different level. आणि प्रत्येकाची आत्मिक प्रौढता ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये असते. Someone in the church is first year Christian and the other is 40 years Christian. आणि काही जण पहिल्या वर्गात शिकत असतात किंवा काही जण 40 वर्षाचे ते जुने असे ख्रिस्ती असतात. Some may sing loudly. आणि काही जण अगदी मोठ्या प्रकारामध्ये मोठ्या आवाजात ते गाणं म्हणतात. Others may be very quiet. आणि काही जण अगदी शांत रीतीने ते करतात. Some are always on time in the church. आणि काही जण अगदी वेळेमध्ये चर्चला येतात. Some while others often come late. आणि बरेच जण काही जण उशिरा येणारे पण असतात. Some people they have linguistic skills. आणि काही जणांकडे भाषा कौशल्य असतं. The education level is different. आणि काही जणांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असते. Social level is different. आणि त्यांची सामाजिक स्थिती वेगळी असते. At times such differences can irritate us or test our patience. आणि बऱ्याच वेळा आपल्याला या सर्व जे वेगवेगळे गुणधर्म, वेगवेगळ्या जे परिस्थिती, यामुळे आपण बऱ्याच वेळा आपली मानसिक स्थिती किंवा आपण आपल्या तोल जाऊ शकतो, आपला धीर खचू शकतो. Sometimes the preacher may give one manuscript and he may add something and the translator struggles. कधी कधी असं होऊ शकतं की भाषांतर करणारा. So this is how the church life is. आणि हे अशा प्रकारे मंडळीचं जीवन आहे. But despite of all these differences, the Lord calls us not to reject each other but to bear with one another in love. आणि या सर्व गोष्टी असून देखील परमेश्वर आपल्याला एकमेकांना नाकारायला सांगत नाही, तर तो एकमेकांप्रती सहन करायला आपल्याला सांगतो. Just as Christ patiently bears with our weaknesses, we must also show
patience and grace to our brothers and sisters in church. जसं ख्रिस्ताने आपल्या सर्व अशक्तपणामध्ये आपल्याला त्याने स्वीकारलं, आपल्यावर तो प्रीती करतो, त्याच प्रकारे आपण देखील आपले जे मंडळीतील जे सभासद आहेत त्यांच्यावर प्रीती करून त्यांचं सहन करणं गरजेचं आहे. This is how practically bearing one another looks like. आणि हे आपण जे प्रात्यक्षिक रूपामध्ये आपण या सर्व गोष्टी करू शकतो. And then he says, be eager to maintain unity of the spirit in peace. आणि मग तो म्हणतो की शांततेत आत्म्याची एकता राखण्यास उत्सुक राहा. What he says? Unity of the spirit. आणि तो काय म्हणतो की एकता किंवा ऐक्याची ते आत्म्याची ऐक्यता. It means this peace is not created by us. याचाच अर्थ काय तर ती शांतता आमच्याद्वारे आलेली नाहीये. Unity is not created by us, but it is the gift of the Holy Spirit. आणि ते ऐक्य देखील आमच्याद्वारे आलेलं नाही, तर ते त्या पवित्र आत्म्याचं काम आहे. If we are in unity, it is because of the Spirit work. आणि जर आपण ऐक्यामध्ये राहतो तर ते पवित्र आत्म्याचं ते कार्य आहे. And because he has given us this gift, Apostle Paul says that eager to guard this gift. आणि हे त्यांनी दिलेलं आपल्याला ते दान आहे, म्हणून आपण ते एकतेचं त्या ऐक्याचं आपण रक्षण करणं गरजेचं आहे. The moment we work against the gift of the peace or the gift of the unity, we are sinning against the Holy Spirit. आणि मग आपण ज्यावेळेस ऐक्याच्या विरुद्ध जाऊन काही काम करतो तर आपण त्या पवित्र आत्म्याच्या विरुद्ध आपण जाऊन ते काम करतो. Most of the time we don't think that these phrases are so serious. आणि बऱ्याच वेळा आपल्याला त्याचा गांभीर्य लक्षात येत नाही, तर आपण ते अगदी इझिली घेतो. Christian unity is the gift by the Holy Spirit. आणि ख्रिस्ती ऐक्य हे पवित्र आत्म्याने दिलेली देणगी आहे. And therefore there is no place for high-headedness, arrogance and pride. आणि म्हणून तिथे आपल्याला कुठल्याही प्रकारचे बढाई मारण्याचं किंवा गर्व करण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. Our work is to guard this unity which is created by the Holy Spirit. आणि आपलं जे काम आहे त्या ऐक्याचं किंवा त्या एकतेचं रक्षण करणं जे पवित्र आत्म्याने आपल्याला दिलेलं आहे. I can imagine a church where people have different opinions about music style, seating, how to organize the events. आणि कल्पना करा अशा चर्चची जिथं संगीताच्या प्रकाराबद्दल किंवा पद्धतीबद्दल वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. If each person insists on his own way, आणि जर प्रत्येक सभासद आपल्या मतावर जर ठाम असेल, there will be soon be arguments, hurt feelings and division. आणि जर मग त्या ठिकाणी काय होऊ शकतं, मन दुखावली जातील आणि विभागणी होईल एकमेकांमध्ये. But members are eager to maintain unity in the spirit. They remember that Christ is greater than my preference, our preference. आणि जेव्हा मंडळी आत्म्यातील एकतेसाठी उत्सुक असते त्यावेळेस आपण लक्षात ठेवू शकतो की ख्रिस्त त्यांच्या आवडीनिवडीपेक्षा मोठा आहे असं ते मानतात. Christ is greater, his work is greater than my choices, my likes and my preferences. आणि माझ्या आवडीपेक्षा ख्रिस्त मोठा आहे किंवा या गोष्टी आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे. This shows the world that Spirit of God is truly at work in the church. आणि हे काय दाखवतं आपल्याला तर पवित्र आत्मा त्या मंडळीमध्ये कार्य करत आहे. And he begins chapter 4 with this appeal. आणि हे 4थ्या अध्यायाच्या वचन 1 पासून केलेलं त्यांनी जे आपल्याला एक आमंत्रण आहे किंवा ते आपण पाहू शकतो. In 4 to 6 we learn the foundation of our unity. आणि नंतर आपण बघतो की वचन 4 ते 6 मध्ये आपल्या एकतेचा पाया आपण पाहतो, ऐक्याचा पाया. 4 to 6 there is one body, one spirit, one hope, one Lord, one faith, one baptism, one God and Father of all. आणि तिथे आपण पाहतो की एक शरीर आहे, एक आत्मा आहे, एक आशा, एक विश्वास, एक बाप्तिस्मा आहे आणि आपला एक सर्वांचा एक पिता. या सर्व गोष्टी आपण पाहतो. Let me ask you, do you have 2 bodies, 2 spirits, many hopes, many lords, many faiths, many baptisms and many gods and many fathers? Or all we have, as we gathered this morning, we have one body, one spirit, one hope, one Lord, one faith, one baptism, one God, Father of all. म्हणजे विचार करा, असं जर झालं तर आपल्याला 2 देव असतील किंवा
बरेच बाप्तिस्मे किंवा वेगवेगळ्या अशा आपले विश्वास अधिक असतील तर कसं होईल. आणि परंतु आपल्याला एक शरीर एक आत्मा आणि या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, जे वचन आपल्याला वचन 4 ते 6 सांगतो. Unity, all this 111 is talking about the gospel truths. आणि या प्रत्येक गोष्टीमधील जे ऐक्य आहे तर ते आपल्याला काय सांगतं, तर ते सैद्धांतिक सत्य आपल्याला दाखवतं. Unity is not grounded in emotions. आणि कुठल्याही इमोशन्स किंवा स्वतःच्या भावनिक याच्यावरती आधारित नाहीये ती ऐक्य. As a church, our unity is not because we all love Virat Kohli or cricket. आणि आपल्या मंडळीचं जे ऐक्य आहे, आपल्या सर्वांना विराट कोहली आवडतो त्याच्यावर ते आधारित नाहीये. Or our unity is not depending because we all love chicken tikka masala. आणि आपल्या सर्वांना चिकन टिक्का मसाला आवडतो त्याच्यावर ते आपलं ऐक्य आधारित नाहीये. Our unity is not depending or grounded on our emotions. आणि आपल्या कुठल्याही भावनिक गोष्टींवर ते आपलं ऐक्य आधारित नाहीये. But the unity is grounded in the gospel truths. परंतु जे आपलं ऐक्य आहे, जे सैद्धांतिक जे सत्य आहे त्याच्यावर ते आधारित आहे. One body, one spirit, one hope, one Lord, one faith, one baptism, one God, Father of all. We are united in these truths. आणि एक शरीर एक आत्मा एक आशा एक विश्वास एक बाप्तिस्मा एक देव, या सर्व गोष्टी त्या सैद्धांतिक सत्यामध्ये एकवटलेल्या आहेत. In the first century and even later and even today, we know that people reject these truths, and that's why the conservative church calls them heresy. आणि आपल्याला माहिती की पहिल्या शतकामध्ये नंतर आणि आता देखील बऱ्याचशा चर्चेसनी हे सर्व सत्य नाकारलेले आहेत आणि म्हणून या सर्व गोंधळ गडबड बाहेर आहे. If we anyone here this morning who is rejecting this truth, I think we are not in the truth, or we are not in unity. आणि जर आपल्यापैकी देखील कोणी जर हे सत्य नाकारत असतील तर आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण आपला पाया भक्कम नाही किंवा आपण त्या ऐक्यामध्ये नाही आहोत. So true unity is doctrinal before it is emotional. आणि म्हणून जी खरी एकता आहे ती भावनिक होण्याच्या आधी किंवा असण्याच्या आधी ती सैद्धांतिक असते. Before we show care and compassion towards one another, the unity should be in faith and in truth. आणि आपण दुसऱ्यांप्रती करुणा दाखवण्या किंवा प्रीती करण्याच्या आधी आपण ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण त्या ऐक्यामध्ये एक असणं गरजेचं आहे. We know that there are people who are only merciful but no truth, and there are people in this world they hold to the truth but they don't have compassion. आणि आपण या जगामध्ये असे दोन्ही प्रकारचे लोक पाहतो, ज्यांच्यामध्ये ती एक दुसऱ्यांच्या प्रती ती दया असते परंतु त्यांच्याकडे सत्य नाहीये. आणि काही लोक असे आहेत की त्यांच्याकडे सत्य आहे परंतु ते इतरांवर दया आणि ती करुणा दाखवत नाही. And I think as a church we should have both truth and grace, truth and love. आणि म्हणून आपण मंडळी म्हणून आपण या दोन्ही गोष्टी दाखवणं गरजेचं आहे, सत्य आणि ती कृपा किंवा ती दया ती प्रीती. So unity must be rooted in the scripture. आणि म्हणून ती जी एकता किंवा ते ऐक्य आहे ते शास्त्रात रुजलेलं असणं गरजेचं आहे. Unity must not rest in compromise. आणि ते एकता समझोत्यावर आधारित ती नसावी. Most of the time, in order to show mercy and kindness, people destroy the truths. आणि आपण बऱ्याच वेळा इतरांवर प्रीती किंवा ती दया दाखवण्याच्या म्हणजे ती दाखवत असताना आपण सत्य नाकारून टाकतो किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही. How will it look like? आणि हे कसं दिसेल मग? Destroy the foundation of the house and you just want to build the walls of the love. आणि आपण जो सत्याचा जो पाया आहे तोच जर आपण उद्ध्वस्त केला आणि नुसत्या जो भिंती आपण प्रीतीच्या भिंती जर ठेवल्या तर कसं वाटेल? Will those walls stay firm? काय त्या भिंती टिकतील का? No. So the walls of the love, compassion should have the foundation of the truth.
आणि त्या प्रीतीच्या भिंती, त्या करुणेच्या भिंती त्या सत्यावर आधारित असणं, त्याच्या पायावर असणं गरजेचं आहे. And as a church, we need to guard the gospel. आणि म्हणून आपण मंडळी म्हणून त्या सुवार्तेचं आपण रक्षण करणं गरजेचं आहे. Without truth, unity is counterfeit or fake. आणि सत्याशिवाय ती जी एकता आहे किंवा ते ऐक्य आहे ते बनावट आहे. And then in verses 7 to 12, we understand about Christ's gift for the Christ's gift for the growth of the church. आणि वचन 7 ते 12 मध्ये आपण पाहतो की मंडळीच्या वाढीसाठी ख्रिस्ताने दिलेल्या देणग्या आपण पाहतो. From verse 7 to 12, he says that Jesus Christ, he descended and again he ascended, and when he went in heaven, he gave the gifts to the church. आणि आपण पाहतो की तो त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी पाहतो. उच्च स्थानी त्याने आरोहण केलं आणि मग तो पृथ्वीच्या अधोभागी उतरला आणि सर्व त्यांनी गोष्टी आणि लोकांना त्यांनी ते दान दिले, देणग्या दिल्या ते पाहतो आपण. Christ gives gift to his people. ख्रिस्त आपल्या लोकांना देणग्या देतो आपण पाहतो. As the victorious and conquering king, he gives gifts to the people. आणि जो आमचा विजयी सर्व समर्थ जो राजा आहे तो आपल्या लोकांना, आपल्या प्रजेला तो देणग्या देतो. And in the church, at the time of salvation, Jesus gave at least one gift to the person. आणि तारणाच्या वेळेस ख्रिस्त आपल्या लोकांना एक तरी अशी देणगी तो देतो. Apostles and prophets are foundational. आणि संदेष्टे आणि जे प्रेषित आहेत ते पाया आहेत, असे आहेत आपल्याला माहिती. He says he gave prophets, apostles, evangelists, teachers and pastors. आणि आपल्याला माहिती की त्यांनी आपल्याला प्रेषित दिले, संदेष्टे दिले, सुवार्तिक, पाळक, शिक्षक हे सर्व दिले. You can see how this church looks like. आणि आपण इथे पाहू शकतो की कशा रीतीने आपली मंडळी आपण पाहू शकतो कशी आहे. Jesus Christ, the cornerstone. आणि आपला जो ख्रिस्त जो आमचा कोनशिला आहे. And the foundation, prophets and apostles are the foundations. आणि प्रेषित आणि संदेष्टे हे पाया आहेत. And evangelists, teachers and pastors, they are building on what prophets and apostles taught. आणि जे पाळक आहेत, सुवार्तिक आणि जे शिक्षक आहेत, तर जे अपोस्टल्स किंवा प्रेषित आणि संदेष्टांनी जे शिकवलं ते पुढे ते आपल्या लोकांना ते शिकवतात. So now in the church, in the church, evangelists, teachers and pastors, they are teaching what apostles and prophets taught. म्हणून आता मंडळीमध्ये सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक जे आहेत, तर ते जे प्रेषितांनी जे शिक्षण दिलेले आहे, अपोस्टल्स, प्रेषित आणि संदेष्टांनी, तर ते पुढे ते शिकवत आहेत. And here we are. Are you able to see yourself here? आणि त्या ठिकाणी आपण आहोत. Here. You imagine that Jesus is cornerstone. This is the foundation, and this is the temple, and we are living stone in this temple. आणि आपण याची कल्पना करू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त आपला कोनशिला आहे, प्रेषित आणि संदेष्टे हे पाया आहेत, आणि आपण ते सर्व त्या भिंती आहोत किंवा जिवंत धोंडे आहोत. Here is Brother Prashant. Here. Here is Mangesh. Here is Remo. Sushil Dada is here. Arpan Dada is here. Harshal and all other. Shirsagar and the Vinay Dada. Amit Dada is here. And just think in that way. आणि आपण अशा रीतीने विचार करू शकतो. So this is how beautifully Apostle Paul, he is displaying or picturizing the church. आणि असं सुंदर सादरीकरण किंवा तो या सर्व गोष्टी आपल्याला चित्र रूपामध्ये आपल्याला सांगू इच्छित आहे. Pastors, teachers and evangelists are building on the foundation of apostles and prophets. सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक जे आहेत, तर ते जो पाया आहे, प्रेषित आणि संदेष्टे यांच्यावर ते पुढे जाऊन शिक्षण देत आहेत. Evangelists, pastors and teachers, they continue. आणि ते आपलं कार्य ते करत आहेत, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक. Prophets
and apostles were foundational. आणि प्रेषित आणि संदेष्टे हे पाया आहे. They were there until the completion of the revelation. आणि प्रगटीकरण होईपर्यंत या सर्व गोष्टी अशा राहतील. नाही, प्रगटीकरण होईपर्यंत त्यांचं कार्य होतं. प्रगटीकरण होईपर्यंत त्यांचं कार्य होतं. But now pastors, teachers and evangelists, they are taking from their teaching and building the church. परंतु नंतर सुवार्तिक पाळक आणि शिक्षक यांनी त्यांचं काम पुढे चालवलं किंवा ते त्याप्रमाणे शिक्षण देत आहेत. What the pastors do? आणि मग पाळक काय करतात? Equip the saints for the ministry. If you see in the text very clearly, it is told that pastors, teachers and evangelists, especially pastors, they equip the saints for the ministry. आणि ते पास्टर्स काय करतात? मग पाळक लोक संतांना जे सेवेसाठी ते सुसज्ज करतात किंवा तयार करतात. And that's what we have: teaching, preaching, discipleship class, evangelism training. आणि म्हणून आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी उपदेश करतो, शिष्यत्वाचे क्लासेस घेतो, सुवार्ता प्रसार या सर्व गोष्टी शिकवतो. Because this is the design of Jesus Christ for the church. आणि ही सर्व अशा प्रकारची एक ते डिझाइन आहे, रचना आहे to build up the body of Christ. आणि ख्रिस्ताच्या शरीराची अशा प्रकारे वाढ होणं किंवा अशा प्रकारची ती रचना आहे. In one sense, every believer is important and every believer is a minister. आणि मग आपण काय म्हणू शकतो की प्रत्येक विश्वासणारा हा तो सेवक आहे किंवा त्याच्यामधील एक भाग आहे. But the Lord has specially bestowed his gifts to some people in the church. परंतु देवाने कशा रीतीने काही ठराविक लोकांना काही सेवा दिलेल्या आहेत किंवा काही दान दिलेले आहेत. Pastors equip, जे पाळक आहेत ते सुसज्ज करतात किंवा तयार करतात इतरांना. saints serve in the church, आणि जे संतगण आपण आहोत ते सेवा करतो. and Jesus Christ is building his church. आणि ख्रिस्त आपल्याला वाढवतो किंवा आपल्याला पुढे आपली वृद्धी करतो. Pastors equip, saints serve, and Jesus is building his church. आणि पाळक सुसज्ज करतात, संत जे गण आहेत ते सेवा करतात आणि ख्रिस्त त्या सर्वांना आपल्याला वाढवतो. When Apostle Paul is saying, when he ascended, he gave gifts. It means prophets, apostles, pastors, evangelists and teachers are gift to the church. आणि इथं म्हणण्यात आलं की त्यांनी उच्च स्थानी आरोहण केले तेव्हा त्यांनी आपल्याला जे दान दिलेले त्याच्यामध्ये प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, शिक्षक आणि पाळक हे सर्व आपल्यासाठी ते देणग्या आहेत. All believers, they are gift to one another, but according to this context or the text, pastors, evangelists and teachers, apostles and prophets, they are gift to the church. आणि नक्कीच आपण सर्व विश्वासणारे एकमेकांसाठी देणगे आहोत, परंतु या ठिकाणी जो शास्त्र भाग आहे त्याप्रमाणे पाळक जे आहेत, शिक्षक आहेत, सुवार्तिक, प्रेषित, संदेष्टे हे सर्व आपल्यासाठी त्या ख्रिस्ताच्या द्वारे दिलेली देणगी आहे. They gather Christ's sheep and they perfect them, matured them by the word of Lord. आणि देवाच्या वचनाच्या द्वारे ते ख्रिस्त केंद्रित असं जीवन ते जगायला शिकवतात, ते एकमेकांची वाढ करतात. Use your gift. The Lord has given us gift. Use your gift for the sake of the body. आणि आपल्या शरीराच्या वाढीसाठी आपण आपले ते दानचा आपण वापर करणं गरजेचं आहे. Pastors must equip, not entertain. आणि पालकांनी आपल्याला सुसज्ज करण्याचं त्यांचं काम आहे. आपल्याला त्यांनी एंटरटेन करणं, करमणूक करणं हे त्यांचं काम नाहीये. Pastors are not sovereign. आणि पाळक हे सार्वभौम नाहीयेत. Pastors cannot replace Holy Spirit. आणि ते पवित्र आत्म्याची जागा ते घेऊ शकत नाही. Although they are gift to the church, they are not sovereign. Neither they are sovereign nor they are Holy Spirit. जरी ते देवाने दिलेली देणगी असेल तरी सुद्धा ते सार्वभौम नाहीयेत किंवा ते पवित्र आत्म्याची ती जागा घेऊ शकत नाही. The moment I work against the scripture of Christ, the church has authority to fire or kick me out. आणि ज्या वेळेस आपण त्या पवित्र शास्त्राच्या विरुद्ध जाऊन या सर्व गोष्टी करू तर आपल्याला पालकांना त्या ठिकाणी बाहेर काढण्यात यावं किंवा अशा प्रकारचं वचन सांगतो. If we understand that pastors, evangelists and teachers, they are gift, and especially talking about pastor, and if we understand that we are neither
sovereign nor replacing the Holy Spirit. We do not force results, outcomes, reconciliation and force transformations. आणि आपण ह्या गोष्टी शिकलो की पालक हे सुसज्ज करण्याचं काम करतात. ते सार्वभौम नाहीत किंवा ते पवित्र आत्म्याची जागा घेऊ शकत नाहीत आणि म्हणून जबरदस्ती परिणाम किंवा परिवर्तन समेट बदल ह्या घडवण्याचे प्रयत्न त्यांनी टाळावेत किंवा Lord, yes, Apostle Paul very clearly taught that one sows the seed, one waters, but Christ is the one who gives the life. आणि पौल अगदी स्पष्ट रीतीने सांगतो की कोणी बी पेरतो, कोणी पाणी घालतो, परंतु वाढवणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. Although the Lord is sovereign over our transformation, result, reconciliation, and outcomes, pastors they need to diligently work for the kingdom of God. आणि या सर्व गोष्टींवर जे सार्वभौमत्व आहे, समेट घडवण्याचं, नवीनीकरण करण्याचं, या सर्व गोष्टींवर ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्त देवाचं सामर्थ्य आहे. There is no place for sluggardness and laziness in the life of the servant of God. आणि देवाच्या सेवकाला कुठल्याही प्रकारे आळशीपणाचं तिथं स्थान नसावं. Sovereignty does not replace by sluggardness. आणि जे सार्वभौमत्व आहे, if we know that God is sovereign, we will not be sluggard or lazy. आणि जर आपल्याला माहिती की देव सार्वभौम आहे तर आपण कुठल्याही प्रकारे आळशी नसावं. Pastors they must serve and labor and diligently work for the kingdom. आणि पालकांनी अगदी विश्वासूपणे जे काम त्यांना सोपवण्यात आलेलं आहे ते व्यवस्थित रीतीने ते काम करावं. Same thing applies to the saints because God has given you also the gifts and saints must serve and work for the kingdom of God. आणि तेच जे जसं पालकांसाठी आहे तसंच प्रकारचे जे काम आहे ते आपल्या जे संतगण आपण जे सर्व विश्वासणारे आहोत त्यांच्यासाठी देखील आहे. जे दाना आपल्याला दिलेली आहे त्याद्वारे आपण त्याची सेवा करणं गरजेचं आहे. And finally from 13 to 16 the goal is maturity in Christ. आणि शेवटचं जे आहे 13 ते 16 वचन ध्येय आपलं काय तर ख्रिस्तामध्ये परिपक्वता, प्रौढता. Unity in faith. आपण पाहिलं की त्या ऐक्यामधील ऐक्याचा जो पाया आपण पाहिला. If we read 13 to 16 we see the goal is we all should pastors are working. God has given the gifts to the church. Pastors are working so that we all should be in the unity of the faith. आणि आपण पाहिलं की आपल्या सर्वांना देवाने वेगवेगळे दान दिलेले आहेत आणि आपण सर्व त्या ऐक्यामध्ये आहोत. आणि मग आपण पुढे आपण याच्यात पाहू शकतो की विश्वासातील ती एकता आपण पाहू शकतो. If you see verse 13 until we all attain to the unity of faith. आणि जर 13 ते 16 मध्ये आपण पाहिलं तर या सर्व गोष्टी आपण पाहू शकतो. And the word all is very important. He is not saying only the elite class should get the knowledge of Christ, knowledge of the Son of God, or only the people who went to seminary they should attain the unity of the faith. But he is saying all to attain the unity and the knowledge of the Son of God. आणि इथं आपण बघतो की आपण सर्वांनी असं म्हटलेलं आहे तर तिथे फक्त असे काही ठराविक लोकांसाठी किंवा जे थिओलॉजीचा क्लास करतात किंवा जे मिनिस्ट्री करतात त्यांच्यासाठीच ते बोलण्यात आलेलं नाही तर प्रत्येकासाठी ते आहे. The Lord has given pastors to the church. The Lord has given spiritual gifts to the church so that we may be in the unity in the faith. आणि देवाने आपल्याला ते ऐक्य दिलेले आहे, ते पाळक दिलेले आहेत, ते आपल्याला दान दिलेले आहेत वेगवेगळे आणि म्हणून आपण त्या विश्वासातील त्या ऐक्यमध्ये राहणं गरजेचं आहे. The spiritual gifts are given according to verse 3 so that we may have a deep knowledge of Christ. आणि आपल्याला देवाने सर्व आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत आणि म्हणून आपल्याला ते ख्रिस्ताचं सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. That's what verse 13 very clearly teaching. वचन 13 स्पष्ट रीतीने आपल्याला ते सांगतो. We all attain to the unity of faith and of the knowledge of the Son of God. आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी ज्ञानाच्या एकत्वास प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. And then he is also talking about the maturity that the church, the believers should be matured in faith. आणि म्हणून
म्हणून तो म्हणतो की आपल्या सर्वांचे जे विश्वासणारे आहेत त्यांनी त्या आध्यात्मिक परिपक्वतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. And how can we know that we are mature or somebody is mature? आणि आपण हे कसं समजू शकतो की एखादी गोष्ट एखादा व्यक्ती परिपक्व आहे? As per the context, maturity measured by your faithfulness. आणि जी परिपक्वता आहे तर ती कशावरून आपण मोजू शकतो तर ते तुमच्या विश्वासूपणाच्या द्वारे. Maturity protects from false doctrine. आणि जी परिपक्वता आहे ते खोट्या शिक्षणापासून आपलं संरक्षण करते. Verse 14, so that we may no longer be children tossed to and fro by the waves and carried about every wind of doctrine by human cunning, by craftiness and in deceitful schemes. आणि वचन 14 ते त्याच्यात स्पष्ट रीतीने आपण पाहू शकतो यासाठी की आपण यापुढे बाळासमान असू नये, म्हणजे मनुष्यांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने उपदेश रूपी प्रत्येक वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. If we go around, we know that people of the churches, they are tossed to and fro by the every wind of doctrine. आणि जर आपण पाहिलं बाहेर अशी परिस्थिती आहे की वेगवेगळ्या ठिकाणी लोक वाऱ्याने उडणारे म्हणजे हेलकावे खाणारे असे ते लोक आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ते भटकत असतात. Last week, Brother Prashant, Brother Arpan and I been to Sangli, Miraz, Islamabad, right? Islampur. मागच्या आठवड्यामध्ये ब्रदर अर्पण, ब्रदर मंगेश आणि मी सांगली, कोल्हापूर आणि इस्लामपूर या ठिकाणी आम्ही होतो. And then 10 to 20 people around, pastors, they told us that a preacher comes in Sangli and Kolhapur and conducts the healing meetings. आणि ते सांगत होते 10 ते 20 असे पाळक होते. ते सांगत होते की एक प्रीचर आले आणि सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी जे मिरॅकल्स किंवा वेगवेगळे चमत्कार करणारे, रोग बरे करणारे असे ते होते. And on the final day he appeals and he says that the last day's offering is mine. आणि शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की जे दानार्पण आहे शेवटच्या दिवसाचं ते सगळं मी घेणार किंवा ते माझं असेल. Then he says that whatever gold you have on your body, please put in the offering. आणि मग त्यांनी सांगितले की तुमच्या शरीरावर जे काही सोनं आहे ते याच्यामध्ये घाला दानार्पणामध्ये. If not gold, you may have silver. आणि जर तुमच्याकडे सोनं नसेल तर चांदी तुम्ही देऊ शकता. If not gold and silver, please bring your debit card and credit cards. आणि जर तुमच्याकडे तेही गोष्टी नसतील तर तुमचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आहेत ते तुम्ही देऊ शकता. And some of the couples, they were fighting in the meeting. आणि काही तिथे जोडपे होते ते एकमेकांमध्ये भांडण होऊ लागले त्यांचे. Because husband, he was very much emotional, and that man was actually wanted to give gold of the wife to that preacher. आणि जे पुरुष आणि स्त्री म्हणजे ते कपल होते, ते जोडपं त्यातले जे पुरुष होता तर तो भावनिक होता आणि तो आपल्या पत्नीचं जे सोनं आहे तो देऊ इच्छित होता. And woman, she rejected that demand. आणि जी स्त्री होती तिने ते नाकारलं. So this is a very I think vivid and very obvious situation which is going on in Maharashtra and throughout the country. आणि ह्या अतिशय विचित्र आणि अशा वाईट गोष्टी सध्या महाराष्ट्र आणि पूर्ण भारतात चालू आहे. That's what Apostle Paul is warning and teaching here. The mature people in the faith and people who are mature in the knowledge of the Son of God, they will not toss to and fro. आणि म्हणून पौल इथं अगदी स्पष्ट रीतीने सांगतो जे लोकांना जे प्रौढतेपर्यंत जे विश्वासणारे पोहोचलेले आहेत, जे विश्वासातील एकतेमध्ये ते आहेत, ख्रिस्ताचं सखोल ज्ञान त्यांना आहे, तर ते अशा प्रकारे जे खोटं शिक्षण आहे ते नाकारतात. So how we can know that a particular person is mature? We know that they are acquiring, they are getting the deep knowledge of Christ. आणि आपण कशा रीतीने ते पाहू शकतो मग परिपक्व कोण आहे तर त्यांना त्या ख्रिस्ताचं सखोल ज्ञान असतं. They always strive for the unity in the faith.
आणि ते नक्की ते नेहमी जी सुवार्तेचा जो विश्वास आहे त्याच्या ऐक्यामध्ये ते राहतात and they say no to the false doctrines and false gospel. आणि ते खोट्या शिक्षणाला सर्व प्रकारच्या खोट्या शिक्षणाला ते नाकारतात. They say, Apostle Paul says in verse 15, rather speaking the truth in love, we are to grow up in every way into him who is head, into Christ. आणि वचन 15 तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक जो ख्रिस्त त्याच्या परिमाणाने सर्व प्रकारे वाढावे. Growth comes by speaking truth in love. आणि जी वाढ आहे ती कशाने येते तर प्रीतीने सत्याला धरून. Once again he is mentioning the beautiful truth that Christ is the head of the church. आणि पुन्हा एकदा त्यांनी ते एक सुंदर सत्य आपल्याला सांगितलंय की ख्रिस्त आपल्या मंडळीचा मस्तक आहे. And Christ is making the whole body to grow. आणि ख्रिस्त आमच्या पूर्ण शरीराची तो वाढ करवतो. Each part must work properly. आणि प्रत्येक भाग योग्य रीतीने वाढणं किंवा योग्य रीतीने कार्य करीत राहणं गरजेचं आहे. As the church and body of Christ, each part should work properly. आणि प्रत्येक भाग योग्य रीतीने कार्य करायला हवा. Sanctification is both corporate as well as personal. आणि पवित्रीकरण जे आहे ते सामूहिक वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही प्रकारे ते आहे. You read the Bible, take devotion every morning. आणि आपण रोज पवित्र शास्त्र वाचून त्याच्यावर मनन करणं गरजेचं आहे. But whenever the church gathers for Bible study, for mission work, for the service, Sunday service, we come together and Christ he blesses us and Christ he sanctifies us corporately. आणि ज्यावेळेस आपण मंडळी म्हणून एकत्र येतो, मग आपले पवित्र शास्त्र अभ्यास असो किंवा आपलं सुवार्ता प्रसार किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण ज्यावेळेस भेटतो तर त्यावेळेस आपण एकत्र येणं गरजेचं आहे. We grow together in Christ. त्या ख्रिस्तामध्ये आपण एकत्र वाढतो. The church is healthiest when all serve. आणि जर सर्वजण जेव्हा सेवा करतात तेव्हा मंडळी निरोगी राहते किंवा सुदृढ राहते. Commit to truth and love. आणि म्हणून सत्य आणि प्रेमासाठी समर्पित असं तुम्ही जीवन जगा. Serve in your role so the body grows in love. आणि आपल्या भूमिकेमध्ये आपण ज्या भूमिकेमध्ये आहोत त्या प्रकारे तुम्ही सेवा करा आणि जेणेकरून आपण त्या शरीरामध्ये त्या प्रीतीने आपण वाढत जाऊ. May the Lord bless all of us to understand these beautiful truths from this very passage. आणि परमेश्वर करो आपल्या प्रत्येकाचं तो सहाय्य करो की हे सुंदर जे सैद्धांतिक सत्य आहेत ते आपल्या मंडळीमध्ये आपण प्रत्येकाने त्याचं लागूकरण करू. The Lord has called us for salvation, but He does not want us to stay in one place. He wants us to grow in maturity. आणि देवाने आपल्याला सार्वभौमपणे आपल्या त्याच्या शरीरामध्ये बोलवलेलं आहे की आपण एकत्रितरित्या त्या ऐक्यामध्ये वाढावं. 1, 2, 3